नमस्कार, मी मनीषा कुलकर्णी। आज माझ्या आदर्श पंक्ती या चॅनलवर एक मी बोधकथा सादर करणार आहे। तर बोधकथा अशी आहे की एकदा रस्त्यावर एक साधू फिरत असतात आणि एक व्यापारी त्यांना पाहतात आणि त्यांना वाटतं की आपल्याला जो काय उपदेश हवा आहे किंवा आपल्याला आपली जी काही शंका आहे ती आपण यांना विचारावी। तर ते साधू महाराजांना म्हणतात, साधू महाराज, मला आपल्याकडून एक उपदेश हवा आहे, सल्ला हवा आहे। तर साधू महाराज म्हणतात, ठीक आहे। तर मग ते व्यापाऱ्यांच्या घरी येतात, व्यापारी त्यांना घरी घेऊन येतात। मग साधू महाराज म्हणतात की मला भूक लागली आहे, मला एक दूध घेऊन ये। तुझी शंका आधी काय आहे? तर म्हणे, माझी शंका अशी आहे की माझ्या सगळं आहे, संपत्ती आहे, सगळं काही आहे, पण मला समाधान नाही आहे, समाधान मला मिळत नाही, आतून समाधान वाटत नाही। तर ह्याच्यावर काय इलाज आहे? तर साधू महाराज म्हणले, मला एक आधी भूक लागली आहे, ते गिलासभर दूध घेऊन ये। मग व्यापारी दूध घेऊन येतात आणि दूध घेऊन आल्यानंतर साधू महाराज म्हणतात की मी हे तुझ्या ग्लासमधून पिणार नाही, तर हे मी माझ्या ग्लासमधून दूध पिणार। आणि ते आपल्या त्या झोळीतून ते ग्लास काढतात। तर ते व्यापारी बघतो आणि ते म्हणतात की अहो, या ग्लासला तर खाली सगळी छिद्र आहेत, तुम्ही जर हे दूध त्या ग्लासात ओतलं तर ते सगळं जमिनीवर सांडणार, मग आपली भूक कशी काय बरं भागणार? मग साधू महाराज म्हणतात, बरोबर आहे, तुझं उत्तर ह्याच प्रश्नामध्ये आहे की तुला सल्ला हवा आहे, उपदेश हवा आहे, पण मी दिलेला जो उपदेश आहे तो तुझ्या हे जे मन आहे त्याला जी छिद्र आहेत षड्रिपूंची, ती छिद्र मुजवल्याशिवाय तुला माझा उपदेशाचा काही उपयोग होणार नाही। तो उपदेश मनामध्ये राहणारच कसा? ही छिद्र जी आहेत मनाची त्यातून तो निघून जाणार आणि तुला समाधान मिळणार नाही। तर तुझं हे जे मन आहे ते पूर्ण या छिद्राने मुजलेलं आणि निर्विकार असं केलेलं मन तयार कर, म्हणजे माझ्या सल्ल्याचा आणि उपदेशाचा तुला उपयोग होईल। आता मनाची छिद्र म्हणजे काय? तर षड्रिपू आपले काम, क्रोध, मद, मोह, मत्सर हे जे षड्रिपू आहेत त्यांनी मनाला सारखं ग्रासलेलं असतं। त्यामुळं आपल्यात प्रगती होत नाही, समाधान मिळत नाही। तर म्हणून साधू महाराज म्हणतात की हे मन पूर्णपणे छिद्रविरहित कर, पूर्ण त्याला व्यवस्थित तयार कर, निर्विकार कर, आणि मग मी तुला उपदेश देतो, तो उपदेश त्यात राहील आणि तुझ्यामध्ये प्रगती होऊन तुला समाधान मिळेल। तर आता हे समाधान म्हणजेच काय? तर आपल्या भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलेला अनासक्त योग, म्हणजे कशाचीही आसक्ती धरायची नाही, आणि भगवान बुद्धाने सांगितलेला अष्टांग योग। तर असे हे योग आहेत, तर त्याच्यामुळं हे समाधान मिळतं। असं हे मन तयार केलं पाहिजे आपण, म्हणजे आपल्या मनामध्ये उपदेशाचा प्रकाश पडून आपलं मन शांत समाधानी होतं। म्हणूनच माऊलीसुद्धा काय म्हणतात, नवल वर्तले गे माये, नवल वर्तले गे माये, उजळला प्रकाशू मनाची अंधाराचा, होतसे विनाशू। नवल वर्तले गे माये, नवल वर्तले गे माये, उजळला प्रकाशू मनाची अंधाराचा, होतसे विनाशू। हास्यची विलसे ओठी, अद्भुतची झाली गोडी। जेव्हा मन शांत होतं, निर्विकार होतं, तेव्हा काय होतं? आपोआप हास्य येतं चेहऱ्यावर, समाधानाचं। हास्यची विलसे ओठी, अद्भुतची झाली गोडी, अद्भुतची झाली गोडी। रातीची स्वप्नी आला, रातीची स्वप्नी आला, कोवळा दिनेशू, कोवळा दिनेशू। मनाची अंधाराचा, होतसे विनाशू। नवल वर्तले गे माये, नवल वर्तले गे माये, उजळला प्रकाशू
मनाची ये अंधाराचा होतसे विनाशू, मनाची ये अंधाराचा होतसे विनाशू. अशी ही बोधकथा. तात्पर्य काय? मन आपलं निर्विकार केलं पाहिजे, अनासक्त केलं पाहिजे, तरच गुरुपदेशसुद्धा जो आपण घेतो त्या गुरुपदेशाचं आपल्यामध्ये म्हणजे राहतो तो उपदेश, आणि त्याप्रमाणे आपली वागणूक होते. माझं जर बोधकथा आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स द्या, म्हणजे मला असेच आणखी नवीन नवीन बोधकथा कथा असं आपल्यापुढं सादर करायला आनंद वाटतो. धन्यवाद. जय श्रीराम.